नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सब रजिस्ट्रार अर्थात मुद्रांक निरीक्षक गट ब चं पद आहे। एमपीएससी कडून कंबाईन ग्रुप बी ची जाहिरात असते। आता 2025 ची जाहिरात येऊन गेलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये हे जे पद होते ह्या पदाच्या मात्र वॅकन्सी नव्हत्या। जाहिरात जेव्हा आली तेव्हा त्यामध्ये फक्त एसटीआय आणि एसओ चीच पद होते, पीएसआय आणि एसआर ची पद नव्हते। पण सगळ्याच माध्यमातून मुलांनी हा मुद्दा उचलून धरला आणि मग एमपीएससी कडे मागणी पत्र जाऊन पीएसआय च्या 392 जागा ऍड झाल्या। 674 ची जागा तर झाल्या, पण आता राहिली एसआर च्या जागा। एसआर च्या जागा काय येत नव्हत्या, तर एसआर च्या जागेचं मागणी पत्र नुकतंच एमपीएससी कडे गेलंय। आरटीए च्या माध्यमातून आपण माहिती घेतलेली आहे। सो किती जागांचं मागणी पत्र गेलेलं आहे त्या संदर्भात आपण माहिती घेऊया। जागा कधीपर्यंत ऍड होतील, पुन्हा फॉर्म भरायला संधी मिळेल का, फॉर्म सर्व पदांसाठी लागू असतो का, फॉर्म भरायची लास्ट डेट काय आणि परीक्षा कधी असणार आहे। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कंबाईन ग्रुप बी आणि सी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी सांगू इच्छितो की तुम्हाला इग्नाइट अकॅडमी कडनं ग्रुप बी आणि सी च्या बॅचेस, पूर्व परीक्षा आणि पूर्व प्लस मुख्य परीक्षा बॅचेस अवेलेबल आहे। पूर्व परीक्षा 5,999 प्लस जीएसटी, मुख्य परीक्षा ऍड करून तुम्हाला पूर्व प्लस मुख्य 5,999 आहे आणि फक्त पूर्व परीक्षा 4,999 प्लस जीएसटी। सो ही बॅच जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे। लिंकवर क्लिक करून ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅचेस परचेस करा। प्लस तुम्हाला याबरोबर 399 रुपयाची पीवायक्यू एनालिसिस ची बॅच सुद्धा अवेलेबल असणार, नक्की जॉईन करा। चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो। आता सध्या जर बघितलं अपडेटेड तर एसटीआयच्या 279, एसओच्या 3 आणि पीएसच्या 392 अशा टोटल 674 जागा या ऍड मध्ये आहेत। आता बघूया मग एसआर चे ऍड अजून आलेले नाहीये किंवा एसआर च्या जागा या ऍप बॅच मध्ये किंवा ह्या जाहिरातीमध्ये ऍड झालेल्या नाही। त्याबद्दल थोडक्यात माहिती आपण घेऊया। बघा, नुकतंच एमपीएससीला 35 पदांसाठी मागणी पत्र गेलेलं आहे। आपण बघितलं 27 ऑक्टोबरला हे एक आरटीआय आपण टाकला होता। या आरटीआयच्या माध्यमातून माहिती आपल्या समोर होती। बघा, 27 ऑक्टोबरचा आरटीआय आहे। त्यामध्ये नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रण महाराष्ट्र राज्य यांच्याकडनं हे आरटीआयची मागणी आपण केली होती। त्यामध्ये बघा काय मागितले, 3 प्रश्न होते। त्यातला पहिला प्रश्न होता दुय्यम निरीक्षक श्रेणी मुद्रांक निरीक्षक सब रजिस्ट्रार, ज्याला आपण एसआर म्हणतो, या पदाची सरळ सेवा कोट्यातील व पदोन्नतीतील रिक्त पदांची सविस्तर माहिती। तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की सब रजिस्ट्रार ह्या पदाची 38 पदे रिक्त आहेत असं त्यांनी सांगितलंय। त्यानंतर दुसरा मुद्दा होता की गट ब महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2025 साठी पाठवण्यात आलेल्या मागणी पत्रातील एसआर सविस्तर माहिती द्या। मग त्यांनी सांगितलंय की एसआर पदासाठी एकूण 35 पदांचं मागणी पत्र गेलेलं आहे, शासनात सादर करण्यात आलेले आहे। कोणत्या एक्झाम साठी, 2025 च्या एक्झाम साठी 35 पदांचं सब रजिस्ट्रारचं मागणी पत्र गेलेलं आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर। आणि तिसरं म्हणजे लोकसेवा, बघा एमपीएससी कडनं 2026 साठी पाठवण्यात आलेल्या मागणी पत्रातील सब रजिस्ट्रारचं सविस्तर माहिती द्या। तर 2026 साठी अद्यापर्यंत कोणतंही मागणी पत्र गेलेलं नाही। मात्र हे महत्वाचं आहे, 2025 साठी 35 पदांचं मागणी पत्र गेलेलं आहे। कोण सांगतं हे? महाराष्ट्र सरकारचं हे डिपार्टमेंट, मुद्रांक निरीक्षक डिपार्टमेंट हे तुम्हाला सांगते, नोंदणी व मुद्रांक विभाग तुम्हाला सांगतोय। मग याचा अर्थ इथे हे मागणी पत्र जाणार, मागणी पत्र गेले। पण जाहिरातीमध्ये जागा कधी वाढवू शकतात, त्यामध्ये बघा त्यांनी जाहिरातीमध्येच मेन्शन केलेलं आहे जागा कधीपर्यंत ऍड होणार। तर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत, कधीपर्यंत? पूर्व परीक्षेचा निकाल। आता पूर्व परीक्षा कधी आहे ते मी तुम्हाला सांगतो। पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत जर शासनाकडनं मागणी पत्र गेलं, शासनाकडनं आरक्षणामध्ये काही बदल झाले, शासनाकडनं जर काही मागणी पत्रामधल्या जागा कमी झाल्या तर त्यामध्ये बदल केला जाऊ शकतो। कधीपर्यंत? पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर होईपर्यंत। बघा, हा पण मुद्दा त्यांनी तोच सांगितलाय, पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणी पत्राद्वारे प्राप्त होणारे सर्व सेवेतील पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील। मग आता पुढचा प्रश्न हा येतो की पुन्हा फॉर्म भरायला संधी मिळते का, फॉर्म सर्व पदांसाठी लागू असतो का नाही। फॉर्म भरण्याची प्रोसेस ऑलरेडी झालेली आहे। ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या सगळ्यांचाच विचार ह्या पदांसाठी केला जाईल। फॉर्म भरत असताना पीएसआय चे पद नव्हते, फॉर्म भरत असताना एसआर ची पद नव्हती, असं असताना तरी तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुमचा विचार या एक्झामसाठी, या पदांसाठी केला जातो। डोंट वरी, काळजी करू नका, परत फॉर्म भरायला संधी मिळत नाही। नवीन जागा ऍड करून नवीन फॉर्म भरायला काही डेट एक्सटेंड करून मिळत नाही।
नाही. तेच त्यांनी यामुळे सांगितलेलं आहे फॉर्म सर्व पदांसाठी लागू असतो का, तर यस असतो. म्हणजे PSR ला लागू, STI लागू, एस ला लागू आणि SR ला पण लागू असणार आहे. यात त्यांनी तेच सांगितलंय पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणी पत्राद्वारे प्राप्त संवर्गातील पदांचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धीपत्रकाद्वारे करण्यात येईल. यास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे, पदसंख्या कमी असल्यामुळे अथवा संवर्गाचा समावेश नसल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीत संधी गेल्याबाबतची कोणतीही तक्रार कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही. म्हणजे परत फॉर्म भरायला संधी नाहीये. तुम्ही आता फॉर्म ज्यांनी भरला असेल त्यांचाच विचार ह्या पदांसाठी पण केला जाऊ शकतो. फॉर्म भरण्याची एक्सटेंड केलेली डेट, फॉर्म भरण्याची डेट एक्सटेंड केली होती ती कधीपर्यंत होती, 28 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरण्याची डेट होती. आणि तुमच्या परीक्षेमध्ये बदल होऊन परीक्षा कधी असणार आहे, तर गट ब ची परीक्षा तुमची असणार आहे बघा, बदल करून ही असणार आहे 21 डिसेंबरला असणार बघा, गट ब ची परीक्षा 21 डिसेंबरला. त्यानंतर दुसरी एक्झाम म्हणजे राज्यसेवेची एक्झाम तुम्हाला माहिती आहे कधी ती 9 नोव्हेंबरला असणार आहे. आणि गट क ची एक्झाम तुमची 4 जानेवारीला असणार आहे बघा, गट क ची एक्झाम तुमची 4 जानेवारीला असणार आहे, गट क. येते लक्षात. सो हा बद्दल पण तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत सांगितलेला आहे. सो आता याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये टाका. पण SRच्या जागा 35 त्या ऍड होणार आहे, मागणी पत्र केलेलं आहे. चांगली संधी, अभ्यास चांगला करा, जबरदस्त करा. आणि अभ्यास करण्यासाठी तुम्हाला बघा भरपूर वेळ आहे. 21 डिसेंबरला म्हणजे आत्तापासून 2 महिने तुमच्याकडे गट ब साठी आहे आणि गट क साठी 4 जानेवारी, जवळपास 2.5 महिन्यांचा कालावधी तुमच्याकडे आहे. सो 2 महिने 2.5 महिन्यांच्या कालावधीमध्ये अभ्यास जबरदस्त करा. जागा वाढलेल्या आहेत, टोटल 674 मध्ये आता परत 35 जागा ऍड जर केल्या तर टोटल गट ब ची जाहिरात जी होणार ती होणार आहे बघा 709 पदांसाठीची. ओके, त्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस पण अवेलेबल आहे. खूप चांगला अभ्यास कमी कालावधीत करायचा असेल तर बॅचेस बघा, पूर्व परीक्षेची बॅच पण अवेलेबल आहे, ज्यामध्ये गट ब आणि गट क पूर्व परीक्षेचा अभ्यास होणार आहे. गट ब आणि गट क पूर्व परीक्षेचा अभ्यासासाठी 4,999 प्लस GST ची बॅच आहे. दोन्ही पूर्व आणि मुख्य एकत्र घेतली तर 5,999 प्लस GST ची बॅच आहे. आणि PYQ ची एनालिसिस असणारी बॅच 399 प्लस GST मध्ये अवेलेबल आहे. ह्या दोन्ही बॅचेस घेण्यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. काही शंका असेल ह्या नंबरला कॉल करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.